अजित पवारांनी डमी अर्ज भरलाय। सामच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालाय। बारामतीतून त्यांनी हा डमी अर्ज भरलेला आहे। खरं तर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर अजित पवारांनी देखील डमी अर्ज भरलाय। सामनी ही बातमी आधीच दाखवली होती आणि आता सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। बारामतीतून अजित पवारांनी डमी अर्ज भरलाय। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य अर्ज भरतानाची आपण पाहतोय। अजित पवारांनी बारामतीतून डमी अर्ज भरलेला आहे। आज सुनेत्रा पवारांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर अजित पवारांनी डमी अर्ज भरलाय। सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। बारामतीतून त्यांनी हा डमी अर्ज भरलाय। अजित पवारांनी डमी अर्ज भरल्याचं आता समोर आलेलं आहे। सामने या आधीच ही बातमी सांगितली होती आणि सामच्याच या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज बारामतीमधून दाखल केला होता आणि त्यानंतर आता अजित पवारांनी डमी अर्ज भरलेला आहे। बारामतीतून त्यांनी हा डमी अर्ज भरलाय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सविस्तर माहिती? बारामतीची निवडणूक ही भाजप म्हणजेच महायुतीच्या तिन्ही पक्षांची फक्त निवडणूक नसून एक प्राणप्रतिष्ठा, एक प्रतिष्ठेची आणि एक सन्मानीची निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीत कुठलाही अडचण येऊ नये याच्यासाठी डमी अर्ज भरण्यात येतो आणि त्याच या अनुषंगाने अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा डमी अर्ज भरलेला आहे। विशेष म्हणजे हा अर्ज भरताना एकेकाळचे कट्टर विरोधक विजय शिवतारे हे देखील त्यावेळेला उपस्थित होते। छाननी दरम्यान सुनेत्रा पवार यांचा अर्जामध्ये कुठल्याही टेक्निकल अडचणी येऊ नये, कुठलाही अडथळा जर आला तर अजित पवार यांचा अर्ज जो आहे तो स्वीकारला जाऊ शकतो, याच्यासाठी हा खरं तर डमी अर्ज आहे। मात्र एक विशेष बाब याच्यातली बघायला लागेल की विजय शिवतारे आणि भाजपचे आमदार भीमराव हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अजित पवारांनी डमी अर्ज भरताना देखील एक त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीसाठी।